Next point is motional electromotive force. Now in this case, first one, translational motion of a conductor method first. तर आपण ट्रान्सलेशनल मोशन जे आहे कंडक्टरची याच्यामध्ये तयार झालेला ईएमएफ आपण इथं पाहायचा आहे. दोन मेथड आपण यूज करणार आहेत. त्यामध्ये आपण फर्स्ट मेथड यूज करायचे आहे. नाउ कन्सिडर दिस डायग्राम अँड दिस एनिमेशन. हियर consider a rectangular frame of wire ABCD of area L into X is situated in a constant magnetic field B. आता ही A, B, C, D ही रेक्टँग्युलर वायर आहे. ह्या रेक्टँग्युलर वायरची लेंथ L आहे, ब्रेड्थ X आहे. ही रेक्टँग्युलर वायर, ह्या रेक्टँग्युलर वायरमध्ये CD, AD आणि AB हा तिन्ही साईड फिक्स आहेत आणि BC जे ही BC मुव्हेबल आहे. इकडे इकडे मुवमेंट होऊ शकते. ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवले पहा. ह्यामध्ये नाव बदललेले आहेत. ही जी BC आहे इथं PQ दिलेलं आहे. BC आहे हे मुवमेंट होतं इकडे इकडं. बाकीच्या तीन साईड ह्या फिक्स आहेत. ही BC साईड ही मुव्हेबल आहे. इकडे इकडे मुवमेंट होते ह्यामध्ये. आणि लेंथ जे आहे हे L आहे, ब्रेड्थ X आहे. त्यामुळे एरिया L into X येतो. आणि या रेक्टँग्युलर फ्रेमला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये, म्हणजे ही ABCD जी फ्रेम आहे याचं जे प्लेन आहे या प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केले. त्या मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू कॅपिटल B इतकी आहे. ॲज द वायर BC ऑफ लेंथ L इज मूव्ड आउट विथ व्हेलॉसिटी V. आता ही जी लेंथ L वायर आहे ही V इतक्या व्हेलॉसिटीने याला मूव्ह केलं. इथं मुवमेंट दाखवले पहा. आपण मुवमेंट इकडे पण करू शकतो, इकडे पण करू शकतो. मुवमेंट जे V वेलॉसिटीने याला मूव्ह केलं. द फ्लक्स फाय थ्रू द फ्रेम ABCD इज B into L into X. मॅग्निट्यूड ऑफ द इंड्युस्ड EMF कॅन बी रिटन ॲज. आता ही BC साईड जी आहे ही मुवमेंट केल्यानंतर हे मुव्हिंग वायर आहे. मुव्हिंग वायर सब्जेक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जस्ट लाईक मुव्हिंग कॉइल सब्जेक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. This changing magnetic flux linked with this coil, then EMF produces in this coil according to Lenz law. Lenz law नुसार यामध्ये EMF प्रोडक्शन होतं. आणि ही मुवमेंट केल्यामुळे ह्या फ्रेमचा एरिया पण बदलत असतो. मग एरिया बदलल्यामुळे या फ्रेमला, रेक्टँग्युलर फ्रेमला असोसिएट असणारे फ्लक्स जे आहे फाय, ह्या फाय फ्लक्स जे आहेत त्याचा फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया. मॅग्नेटिक फील्ड B आहे, एरिया L इंटू X, लेंथ इंटू ब्रेड्थ. म्हणून BLX हे फ्लक्स असोसिएटेड विथ दिस रेक्टँग्युलर फ्रेम. ह्या रेक्टँगल फ्रेमला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएट जे आहेत त्या फाय इक्वल टू BLX इतक्या आहेत. मग इतक्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ह्या जर कॉइलला लिंक्ड झाल्या तर या कॉइलमध्ये, रेक्टँगल कॉइलमध्ये EMF प्रोडक्शन होतं. आणि तो तयार झालेला प्रोडक्शन झालेला EMF जे आहे तो अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ याचे फक्त आपण मॅग्निट्यूड घेतलं आहे, मॉड ऑफ E मायनस आहे तो विचारात घेतला नाही. त्यामुळं d∅dt पण याला असणाऱ्या असोसिएट फ्लक्स आपण ऑलरेडी काढले आहेत, फाय इक्वल टू BLX. तर यामध्ये B आणि L हे कॉन्स्टंट आहेत. X तेवढंच व्हेरिएबल आहे. जसं आपण हे मुवमेंट करू हे रॉड तसं X बदलतं. हे X आहे इथं दाखवलं ह्या डायग्राममध्ये इथं X आहे. X चेंजिंग आहे, X व्हेरिएबल आहे. म्हणून आपण ह्या डेरिव्हेटिव्ह मधून B आणि L जे ते कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतलेत. आणि dx/dt जे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट दिस नथिंग बट व्हेलॉसिटी. म्हणून dx/dt हे व्हेलॉसिटी आहे आणि B आणि L हे ॲज इट इज आहेत. म्हणून E जे EMF इंड्युस्ड इन दिस रेक्टँगल कॉइल इज BLV. This is the motional electromotive force, that is EMF produced in this rectangle coil is BLV. B is magnetic field applied, L is the length of this conductor and V is the velocity, then E is the EMF produced in this coil. This is a method first. Next point is translational motion of a conductor method second. आता आपण सेकंड मेथड, दुसऱ्या मेथडनं आपण परत पुन्हा एकदा हा कंडक्टर जे आहे कंडक्टरची ट्रान्सलेशनल मोशन झाल्यानंतर त्यामध्ये प्रोडक्शन होणारा EMF जे आहे हा आपण पाहायचा इथं सेकंड मेथड. पुन्हा एकदा परत ते सेम डायग्राम कन्सिडर केलं इथं रेक्टँग्युलर फ्रेम. कन्सिडर रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर्स ABCD ऑफ एरिया L into X इज सिच्युएटेड इन अ कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड B. आता परत सेम A, B, C, D ही रेक्टँग्युलर फ्रेम आहे आणि ही रेक्टँगल फ्रेमचा लेंथ L आहे,
ब्रेड्थ x आहे, त्यामुळं लेंथ इंटू ब्रेड्थ दॅट इज L इंटू x, दिस इज एरिया. अँड कॅपिटल B इज द मॅग्नेटिक फील्ड अप्लाइड. हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे इंटू द पेपर आहे, परपेंडिक्युलर ह्या प्लेनला आहे आणि इंटू द पेपर चाललेलं आहे मॅग्नेटिक फील्ड. As the wire BC of length L is moved out with velocity v. आता v इतक्या वेलॉसिटीने ही वायर जे BC ही जर आपण मूव्ह केली तर when the charge Q moves a distance L along the wire BC, the work done by the Lorentz forces. आता ही वायर जे आहे ही वायर मूव्ह केल्यामुळं हे मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्डमध्ये ही वायर मोमेंटरी वायर आहे, वायर मूव्ह होते, त्यामुळे ह्या वायरला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड होतात आणि चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड झाल्यामुळे ह्या वायरमध्ये EMF प्रोडक्शन होतं आणि EMF मुळे ह्यामध्ये करंट प्रोडक्शन होत असतं आणि करंटमुळे ह्यामध्ये चार्जेस फ्लो होतात आणि चार्जेस जे फ्लो होतात ते चार्जेस मूव्ह झाले तर मुव्हिंग चार्ज आहे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, मुव्हिंग चार्ज सब्जेक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दॅट चार्ज एक्सपिरियन्सेस फोर्स. आपण इथं ह्यामध्ये चाललेला करंट जे आहे हे चार्जेस आहेत, चार्जेस म्हणजे इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स मुव्हिंग आहेत. मग मुव्हिंग इलेक्ट्रॉन जे आहे हा मुव्हिंग इलेक्ट्रॉन फोर्स एक्सपिरियन्स करतो जर बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये असेल तर तो चार्ज जे आहे L इतकं डिस्टन्स कव्हर केला, समजा हे आपण ह्या वायरची BC जी लेंथ आहे ही L घेतलेली आहे आणि Q इतका चार्ज यातून जर मूव्ह झाला तर त्या L डिस्टन्स कव्हर केल्यानंतर त्या चार्जनं तर त्याच्यावरती लॉरेन्स फोर्स जे काय ॲक्ट होणार आहे L डिस्टन्स कव्हर केल्यानंतर तो लॉरेन्स फोर्स जे आहे तो त्याच्यावरती फोर्स ॲक्ट झाल्यानंतर डिस्प्लेसमेंट पण होतं येतं. मग त्यावरती झालेलं वर्डन जे आहे लॉरेन्स फोर्समुळं फोर्स मूव्ह झालेलं फोर्स ॲक्ट झाल्यानंतर मुवमेंट झालेलं आहे त्याचं, त्यामुळे वर्डन जे आहे वर्डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू लेंथ आहे. मग फोर्स ह्याच्यावरचा जे आहे तो लॉरेन्स फोर्स आहे. तो फोर्स पहा इथं Q इंटू ब्रॅकेट V बार क्रॉस B बार आहे आणि लेंथ एज डी L आहे. इथं Q हा चार्ज आहे, V ही व्हेलॉसिटी आहे चार्जची, B हे मॅग्नेटिक फील्ड आहे. त्यामुळे V बार क्रॉस B बार जे आहे हे आपण VB साइन थिटा असं लिहू शकतो. आणखीन Q एज इट इज आहे, L एज इट इज आहे. QVB sin theta into L, this is the work done on this charge. The EMF generated is work upon charge. आता EMF generated जे व्होल्टेज पोटेन्शियल हे वर्क डन डिवाइड बाय चार्ज हे पोटेन्शियल असतं आणि हे जे वर्क डन आहे हे दॅट इज पोटेन्शियल मीन्स चार्ज EMF E इक्वल टू W बाय Q. वर्क डन पर युनिट चार्ज दिस इज पोटेन्शियल दॅट इज EMF. वर्क डन आपण ऑलरेडी इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे QVB sin theta into L. हे वर्क डनची व्हॅल्यू पुट केली आपण इथं QVB sin theta into L and divided by charge Q. Q gets cancelled. Remaining terms VB sin theta into L. This is E. That is EMF generated in this wire. Now this E equal to VB sin theta into L. आता यामध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे थिटा इक्वल टू 90 आहे, म्हणजे ही जी लेंथ आहे हा थिटा अँगल हा वेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड मधला असतो. ही लेंथ जे आहे ह्या लेंथच्या अलॉंगच हे चार्जेस मूव्ह होतात, त्यामुळे व्हेलॉसिटी या डायरेक्शनमध्ये आहे ह्या चार्जची. आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे मॅग्नेटिक फील्ड याला परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे थिटा इथं 90 येतो. थिटा आपण जर इथं 90 पुट केला साइन 91 येतं, त्यामुळे हे जे आहे E इक्वल टू VB इंटू L, VLB येतं. तर हे V मॅक्स म्हणजे मॅक्झिमम EMF जे आहे BLV येतं आणि EMF जनरेटेड इन दिस वायर इज BLV. आपण फर्स्ट प्रिव्हियस केसमध्ये मेथड फर्स्टनं पण हे सेम एक्सप्रेशन आलेलं होतं E इक्वल टू BLV, मॅग्नेटिक फील्ड, लेंथ अँड वेलॉसिटी. दिस इज द EMF प्रोड्युस्ड इन दिस वायर ऑफ लेंथ L. ह्या लेंथ L ला वायरला आपण V वेलॉसिटीने मूव्ह केल्यानंतर त्यामध्ये प्रोडक्शन झालेला EMF जे आहे हा EMF आणि इथं BLV इतका व्हॅल्यू येते. ही सेकंड मेथड आहे. फर्स्ट मेथडनं आपण सेमच व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली होती. Now here the induced EMF is the time derivative of flux phi regardless of the shape of the circuit. आता यामध्ये प्रोडक्शन झाला EMF जे आहे हा EMF या सर्किटच्या शेपवरती डिपेंड नसतो, तर त्या फ्लक्स ज्याला जे असोसिएट आहेत त्या फ्लक्सवरती डिपेंड आहे. In a region where magnetic field is changing with time, electric fields are generated. जिथं जिथं ज्या रिजनमध्ये मॅग्नेटिक फील्ड चेंजिंग असतं विथ टाइम तिथं इलेक्ट्रिक फील्ड्स जनरेट होतात. आता हे आपण इथं ऑलरेडी ॲनिमेशन सहाय्यानं पाहिलेलं आहे, परत पुन्हा एकदा पाहता. यामध्ये हा रॉड जे आहे हा रॉड मोमेंटरी होतो. हा रॉड मूव्ह झाल्यानंतर ह्याच्यामध्ये या रॉडला ह्या लेंथला L लेंथ आहे याची चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक होतात आणि चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक झाल्यामुळं ह्याच्यामध्ये EMF प्रोडक्शन होतं आणि करंट फ्लो होतो. आणि हा करंट जे फ्लो होणार आहे हा करंट म्हणजे चार्ज आहे, हा चार्ज मुव्हिंग आहे ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये. हा मुव्हिंग चार्ज सब्जेक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड
दॅट चार्ज एक्सपिरियन्सेस फोर्स. त्या मेथडनं आपण इथं ह्या रॉडमध्ये प्रोडक्शन झालेला EMF जे आहे E इक्वल टू BLV हे कॅल्क्युलेट केलं आहे. ही सेकंड मेथड आहे. आणि ॲज दॅट ऑफ प्रिव्हियस मेथड फर्स्ट त्याच्यामध्ये पण E इक्वल टू BLV ही व्हॅल्यू आलेली होती. दोन वेगवेगळ्या मेथडनं आपण ह्या मुव्हिंग जे चार्ज कंडक्टर आहे या कंडक्टरवरती तयार झालेला मॅग्नेटिक फील्डमुळं EMF जे आहे हा EMF आपण इथं कॅल्क्युलेट केला आहे. नेक्स्ट पॉइंट इज मोशनल EMF इन अ रोटेटिंग बार. आता बार जे आहे बार हा रोटेटिंग असेल, त्या रोटेटिंग बार जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला असोसिएट असेल तर त्याच्यामध्ये प्रोडक्शन झालेला EMF जे आहे हे EMF आपण इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. नाउ कन्सिडर दिस डायग्राम अँड हिअर कन्सिडर अ स्मॉल सेगमेंट DR ऑफ द बार ॲट अ डिस्टन्स R फ्रॉम द पायवट. तर हा बार आहे, हा इथं पायवट केलेला आहे, त्याला पिन होल आहे, म्हणजे हे जे पिन इथं आपण अटॅच केलेलं आहे याच्याभोवती हा बार रोटेट होतोय. असा या सर्क्युलर मोशनमध्ये हा असा बार रोटेट होईल. या बारमध्ये आपण एक DR इतकं डिस्टन्स कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे आपण हा बार जे आहे DR हे तुकडे आहेत असे एकत्र मिळून तयार झालं असं मानलं. आणि त्यापैकी आपण एक DR हा लेंथ जी आहे ही लेंथ विचारात घेतली इथं. आणि ही जी DR छोटासा तुकडा आहे हे एलिमेंट आहे DR, हा DR एलिमेंट ह्या पायवट केलेल्या पॉईंटपासून स्मॉल r इतक्या अंतरावरती आहे. आणखीन टोटल रॉडची लेंथ जी आहे ही L आहे. इट इज अ शॉर्ट लेंथ DR ऑफ कंडक्टर विच इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी V in magnetic field B and has an induced EMF generated in it like a sliding bar. तर हा DR जे लेंथचा आपण एलिमेंट घेतलेला आहे, हा लेंथचा एलिमेंट हा इथून R एवढ्या अंतरावरती आहे, तो V इतक्या व्हेलॉसिटीने मूव्ह होतोय. V इतक्या व्हेलॉसिटीने मूव्ह झाल्यामुळं ह्याला अप्लाय केलेलं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये B बार इतकं मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि हे B बार मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे मॅग्नेटिक फील्ड या रॉडच्या लेंथला परपेंडिक्युलर आहे. त्यामुळं हे मूव्हिंग DR लेंथ जे आहे ही मूव्हिंग लेंथ ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे. त्यामुळे मूव्हिंग लेंथ कंडक्टर subjected to external magnetic field, then EMF is produced in this rod. आता ह्या रॉडच्या DR लेंथमध्ये EMF प्रोडक्शन होतं. आणि हे जे EMF प्रोडक्शन झालेलं आहे हे द इंड्युस्ड EMF D इन द स्मॉल सेगमेंट DR ऑफ द रोटेटिंग कंडक्टर. आता फक्त आपण हे छोटं DR एलिमेंट जे घेतलं आहे, हा DR एलिमेंट ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्हिंग आहे. तर मूव्हिंग असल्यामुळं ह्यामध्ये फक्त ह्या DR एलिमेंटमध्ये तयार झालेला EMF जे आहे तो इथं D इक्वल टू BVDR. आपण ऑलरेडी इक्वेशन बघितलेलं आहे की एनी कंडक्टिंग वायर असेल मूव्हिंग इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, देन EMF प्रोड्युस्ड इन दॅट वायर इज E इक्वल टू BLV. त्यामुळे इथं फक्त आपण DR इतकाच एलिमेंट घेतलेला आहे, संपूर्ण अजून ह्या लेंथ घेतलेली नाही. त्यामुळे फक्त ह्या DR एलिमेंटमध्ये तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड जे आहे EMF जे आहे हा D आहे, छोटं मॅग्नेटिक एलिमेंट आहे ते D. मॅग्नेटिक फील्ड B आहे, व्हेलॉसिटी V आहे आणि एलिमेंटची लेंथ जे आहे लेंथ DR आहे इथं. त्यामुळे आपण BLVच्या ठिकाणी तर BVDR घेतलेलं आहे. आणि हे D ही छोटं मॅग्नेटिक फील्ड आहे, छोटे EMF आहे. EMF ह्या फक्त DR एलिमेंटमधला आहे तो D. टोटल इंड्युस्ड EMF इन रोटेटिंग रॉड. आता फक्त ह्या DR लेंथ मधले आपण EMF काढले. आता संपूर्ण रॉडमध्ये तयार झालेला EMF जे आहे हा EMF आपण काढायचा आहे. त्यासाठी हा संपूर्ण EMF E जे आहे इंटिग्रेशन ऑफ D, म्हणजे जे आपण सर्व DR लेंथचे एलिमेंट जे कन्सिडर केले होते, प्रत्येक DR लेंथच्या एलिमेंटमध्ये तयार झालेला मॅग्नेटिक EMF जे आहे हा EMF E जे आहे हे DE आपण सगळे EMF जर ॲड केले, ह्या प्रत्येक DR छोट्या एलिमेंटमधले मॅग्नेटिक हे EMF जे आहेत हे EMF जर आपण ॲड केले तर टोटल EMF E येतो. म्हणजे प्रत्येक एलिमेंट जे आहे पहिला DR जे आहे ह्याच्यामध्ये तयार झाला EMF D आहे, पुढचा DR जे आहे ह्यामध्ये तयार झाला एलिमेंट D आहे, नेक्स्ट पुढच्या DR एलिमेंट लेंथमध्ये तयार झाला EMF D आहे. असे सगळे DE एलिमेंटचे हे जे EMF आहे ते सगळे EMF जर ॲड केले तर टोटल EMF मिळेल आपल्याला ह्या रॉडमधला. म्हणून टोटल EMF जे आहे इंटिग्रेशन ऑफ D केले, पण D आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केली व्हॅल्यू BVDR ही व्हॅल्यू पुट केली तर इंटिग्रेशन ऑफ BVDR. नंतर व्हेलॉसिटी जे आपण ही R ओमेगा मध्ये पुट केलं, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी V इक्वल टू R ओमेगा हे पुट केलं तर V ची व्हॅल्यू ओमेगा R. ओमेगा हे अँग्युलर स्पीड आहे रॉडचं असं रोटेटिंग. नेक्स्ट B आणि ओमेगा हे कॉन्स्टंट आहेत
आर डी आर हे व्हेरिएबल आहेत आणि इथं लेंथ जे आहे लेंथ इथं 0 पासून स्टार्ट होऊन एल ला थांबते इथं लेंथ, त्यामुळे लिमिट घेतली आपण 0 टू एल आर डी आर. मग याचं इंटिग्रेशन जे आहे 0 टू एल आर डी आरचं L²/2 येतं याचं इंटिग्रेशन. ह्याच टर्म्स आपण रिअरेंज केल्या, हे हाफ आपण सेपरेट लिहिलं. b omega L², this is the EMF produced in this. Now next point is induction and energy transfer. Now consider this diagram, and here consider a loop ABCD moving with constant velocity v in a constant magnetic field B as shown in figure A. तर हे A डायग्राम मध्ये दाखवले बघा. ABCD जे आहे A, B इथं A आहे, B C D हे एक रेक्टँग्युलर लूप आहे. आणि रेक्टँग्युलर लूप जे आहे V इतक्या वेगानं V इतक्या व्हेलॉसिटीनं आपण इकडं मूव्ह केलेलं आहे आणि याला बाहेरून एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड B लावलेला आहे आणि हे B मॅग्नेटिक फील्ड ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. A current I is induced in the loop in clockwise direction. आता हे ABCD लूप जे आहे हे लूप आपण इकडे मूव्ह केल्यानंतर हे लूप मूव्हिंग आहे, कॉईल मूव्हिंग आहे, मॅग्नेटिक फील्ड फिक्स आहे, तर याला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड होतील. चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड झाल्यामुळे या कॉईलमध्ये करंट प्रोडक्शन होईल. नाउ to pull the loop at a constant velocity v towards right, it is required to apply an external force F. आता हे जे लूप आहे ह्याच्यावरती मोशनमुळं फोर्स ॲक्ट होतात आणि फोर्स ॲक्ट झाल्यामुळं याला आपण राईट साईडला मूव्ह करायला F इतक्या फोर्सनं आपल्याला इकडं पुल करावं लागतं, ओढावं लागतं. आणि ओढल्यानंतर तर ह्यामध्ये जे करंट प्रोडक्शन झालेलं आहे ह्या करंट प्रोडक्शन झाल्यामुळं हे करंट कॅरिंग कंडक्टर आहे आणि हा करंट कॅरिंग कंडक्टर जे आहे हा करंट कॅरिंग कंडक्टर सब्जेक्टेड टू एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड, बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये हा करंट कॅरिंग कंडक्टर आल्यामुळं ह्या करंट कॅरिंग कंडक्टरवरती फोर्स एक्सपिरियन्स होतो. आणि हा जे एक्सपिरियन्स झालेला फोर्स आहे हा बघा BC साईड जे ह्या मॅग्नेटिक फील्डच्या आउटसाईडला आहे त्यामुळं ह्यामध्ये फोर्स एक्सपिरियन्स होत नाही. AB साईड जे आहे AB साईडवरती ॲक्ट झालेला फोर्स F2 आहे, DC साईडवरती ॲक्ट झालेला फोर्स F3 आहे आणि AD साईडवरती ॲक्ट झालेला फोर्स F1 आहे. आपण हा राईट हँड रूलनुसार किंवा फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलनुसार, फ्लेमिंगच्या राईट हँड रूलनुसार हा फोर्स जे F2 आहे हा F3 आहे. मग F2 आणि F3 जे आहेत हे दोन्ही इक्वल आणि अपोजिट आहेत त्यामुळे ते कॅन्सल होतात. F1 मात्र हा ह्याच्यावरती ह्या साईडवरती ॲक्ट होत असतो, हा इकडे ओढत असतो, त्यामुळे आपल्याला हा रेक्टँगल फ्रेम इकडे ओढण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा फोर्स अप्लाय करून आपण V इतक्या वेगाने हा इकडे मूव्ह केला. तर या ABCD जी वायर आहे ABCD ही रेक्टँगल वायरचा रेजिस्टन्स समजा कॅपिटल आहे R आहे आणि हा तयार झालेला EMF पण यातून फ्लो होत आहे असं आपण इमॅजिन केलं. इथं करंट I फ्लो झालेला आहे, EMF यामध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार झालेला E असेल, तेच आपण इथं दाखवलेलं आहे. इंड्युस्ड EMF E, इंड्युस्ड करंट I अँड कलेक्टिव्ह रेजिस्टन्स R ऑफ द लूप. हे जे लूप आहे संपूर्ण ABCD ह्याचा रेजिस्टन्स जर आपण R घेतला, यातून जाणारा करंट I घेतला, ह्यामध्ये प्रोडक्शन झालेला EMF जर आपण E घेतलेला आहे इथं. नेक्स्ट आपण ही कॉईल V इतक्या वेगानं मूव्ह केल्यानंतर त्यावरती झालेलं वर्क डन जे आहे आणि याचा रेट जे आहे हे म्हणजेच पॉवर असते. पॉवर टू पुल दॅट कॉईल इज रेट ऑफ डुईंग वर्क ऑन द लूप इज दॅट इज पॉवर. This power is nothing but work done divided by time. Rate of doing work is nothing but power, but this work done is force into displacement. Hence, this force as it is now displacement divided by time, that is distance upon time is velocity. Hence, this P equal to F as it is and D by T is V. Now, magnitude of magnetic flux through the loop is, आता ह्या कॉईलला असोसिएट असणाऱ्या फ्लक्स जे आहेत ह्या फ्लक्स हा इक्वल टू magnetic field into area B into A, but area is length into breadth L into X. According to Faraday's law, the magnitude of induced EMF, आता ज्या फ्लक्स आहेत ह्या फाय ह्या कॉईलला असोसिएट असल्यामुळं लिंकड असल्यामुळं त्या कॉईलमध्ये प्रोड्यूस झालेला EMF जे आहे अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ E इक्वल टू डी फाय बाय dt. आपण इथं फक्त व्हॅल्यू घेतलेलं आहे, मॅग्निट्यूड घेतलेलं आहे, मॉड घेतलेलं आहे, त्यामुळे मायनस साईन विचारात घेतलेलं नाही. Hence E equal to d by dt of phi, putting value of phi is BL dx. इथं आहे बघा phi equal to BL dx, BL x. Now B and L is constant, hence d by dt of x, that is dx by dt. Rate of change of displacement with time, this is velocity. Hence BLV E is the EMF produced in that coil, E equal to BLV. Now the magnitude of induced current I,
आता हे EMF तयार झाल्यानंतर त्यामध्ये करंट प्रोडक्शन होत असतं. हा करंट जे आहे हा I इक्वल टू E/R, that is Ohm's law. I equal to V divided by R, that is voltage divided by resistance, that is voltage is here EMF, that is EMF divided by resistance. But this EMF is already we have calculated here, E equal to BLV. Putting this value of E is equal to BLV, R as it is. Now, due to current I and magnetic field B, the forces F2 and F3 being equal and opposite cancel each other. आपण मध्ये डायग्राम मध्ये पाहिले त्याप्रमाणे F2 आणि F3 जे फोर्सेस आहेत हे इक्वल आणि अपोजिट आहेत, ते एकमेकाला कॅन्सल करतात. द रिमेनिंग फोर्स F1 इज डायरेक्टेड अपोजिट टू द एक्सटर्नल फोर्स F. आता F3 आणि F2 जे आहेत हे दोन्ही एकमेकाला अपोजिट असल्यामुळे ते एकमेकाला कॅन्सल झालेले आहेत. आता F1 जे हा Fच्या अपोजिट आहे, त्यामुळं F1 जे फोर्स आहे त्या वायरवरती ॲक्ट होणारा फोर्स, त्यातून जाणारा करंट, त्याची लेंथ इंटू मॅग्नेटिक फील्ड ILB, दिस इज द फोर्स F1. नाउ पुटिंग व्हॅल्यू ऑफ I is BLV by R, LB as it is. Now here this L becomes L square and B becomes B square, that is B square L square V by R. This is F1 force acting on this side. The rate of doing mechanical work, that is power. तर परत पॉवर आपण हे अनदर मेथडनं आपण कॅल्क्युलेट केली. पॉवर इज इक्वल टू फोर्स इंटू वेलॉसिटी. Now power is equal to force. This value of force is B L square L square V by R. Putting value of force B square L square V by R and velocity as it is. Now this V velocity becomes V square. That is power equal to B square L square V square by R. Rate of production of heat energy. The heat energy है P equal to I square R. Putting value of I is B L V by R. Here put value of current. Current ची value आपण जशी तर I equal to B L V by R put केले. ती इथं I square केल्यानंतर इथं BLV by R square into R. Now this one R square and 1 cancels, then remaining terms B square L square V square by R. This is power. Comparing rate of heat equation and mechanical work equation, we find that the rate of doing mechanical work is exactly same as the rate of production of heat energy in the circuit or loop. आता आपण इथं पॉवर जे इक्वेशन आहे हे आणि आपण पहिला अगोदरचं काढलं, इथं पॉवरचं इक्वेशन आहे रेट ऑफ डुईंग मेकॅनिकल वर्कचं पॉवरचं इक्वेशन B स्क्वेअर L स्क्वेअर V स्क्वेअर बाय R, आणि रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट जे आहे हे पण B स्क्वेअर L स्क्वेअर V स्क्वेअर बाय R. हे दोन्ही इक्वेशन बघा, हे इक्वेशन हे मेकॅनिकल वर्क डनचं आहे आणि हे इक्वेशन जे आहे रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट, हे दोन्ही समान आहेत. दोन्ही इक्वेशन जर आपण कंपेअर केले तर इथं रेट ऑफ मेकॅनिकल वर्क आहे आणि हे एक्झॅक्टली सेम दॅट ऑफ रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट. मेकॅनिकल वर्क डन झालेलं आहे तेवढंच इथं हीट एनर्जीमध्ये प्रोडक्शन झालं आहे, हीट एनर्जीमध्ये जनरेशन झालं, लिबरेशन झालेलं आहे, तयार झालेलं आहे. मेकॅनिकल वर्कचं हीट एनर्जीमध्ये इथं कन्वर्ट झालेलं आहे, कारण दोन्ही इक्वेशन बघा मेकॅनिकल वर्क डनचं आणखी रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट एनर्जी ह्या दोन्हींची इक्वेशन समान आहेत. Now next point is eddy currents. Now consider this diagram. Here the relative motion between conductor and magnetic field induces a current in the conductor plate. याच्या पूर्वी आपण ऑलरेडी फॅरेडेज लॉ मध्ये एक कंडक्टिंग कॉईल असेल त्या कॉईलला आपण चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड केल्यानंतर त्या कॉईलमध्ये करंट प्रोडक्शन होतं. आता आपण इथं कॉईलच्या ऐवजी आपण जर आपण हा रेक्टँगल मेटल सीट घेतला आणि या रेक्टँगल मेटल सीटला आपण जर चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएट केला, त्यामध्ये पण सेम आपण जर हा मेटल सीट कॉन्स्टंट ठेवून मॅग्नेटिक फील्ड चेंजिंग केलं किंवा मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट ठेवून हा मेटल सीट जे आहे हा मेटल सीट आपण मूव्ह केला मॅग्नेटिक फील्डमध्ये, तर चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ह्या मेटल सीटला लिंक्ड झाल्यामुळे ह्यामध्ये EMF प्रोडक्शन होतं आणि EMF मुळे करंट प्रोडक्शन होत असतं. द कंडक्शन इलेक्ट्रॉन्स मेक अप द इंड्युस्ड करंट do not follow one path but swirl about within a plate as if they were caught in an eddy of water. Such a current is called an eddy current. आता इथं ह्या कॉईलला ह्या मेटॅलिक प्लेटला चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मिळाल्यामुळे यामध्ये करंट प्रोडक्शन होत असतं, पण हा करंट फ्लो होत नाही. एकाच ठिकाणी हे सर्क्युलर पाथमध्ये स्विल होतो, व्हील होतो, जस्ट लाईक व्हर्लपूल, म्हणजे पाण्याचा भोवरा कसा असतो तसं त्या पद्धतीने एकाच ठिकाणी हे कॉन्सन्ट्रिक सर्कल असतात. कॉन्सन्ट्रिक सर्कल म्हणजे सर्व सर्कलांचं सेंटर एकच असतं. अशा प्रकारे ह्यामध्ये करंट प्रोडक्शन होत असतं. आणि हा जे काही एडी करंट आहे हे एडी करंटची स्पेशल प्रॉपर्टी आहे, लार्ज अमाऊंट ऑफ हीट इथं प्रोडक्शन होत असतं
हा चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएट विथ दिस मेटॅलिक सीटला हा चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड झाल्यामुळे हा करंट तयार होतो आणि हा एकाच पर्टिक्युलर सर्क्युलर फॉर्ममध्ये फ्लो होत असतो. इथं ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवले बघा, हे मॅग्नेट मूव्ह केल्यानंतर हा जे करंट आहे हा करंट हा इथं दाखवल्या पद्धतीने सर्क्युलर फॉर्ममध्ये रोटेट होतो, व्हील होतो. तर याच्यामध्ये स्पेशल प्रॉपर्टी काय, हा करंट प्रोडक्शन झाल्यानंतर हा लार्ज अमाऊंट ऑफ हीट प्रोडक्शन होत असतं. इथं आता बी डायग्राममध्ये पहा, एडी करंट्स आर प्रोड्यूस्ड इन अ सॉलिड कंडक्टर प्लेट. आता इथं एडी करंट सॉलिड कंडक्टर प्लेटमध्ये दाखवलं आहे. पहिली केस आहे ए, सॉलिड कंडक्टिंग प्लेट असेल त्यामध्ये करंट जे फ्लो झालं आहे ते करंटचे डायरेक्शन दाखवलं इथं. बी जे कंडक्टिंग प्लेट स्विंग लाईक अ पेंडुलम. आता बी जे इथं बघा, ही कंडक्टिंग प्लेट जशी ही ऑसिलेशन केली म्हणजे जस्ट लाईक सिंपल पेंडुलम सारखे हे जर ऑसिलेशन झाले तर त्यामध्ये प्रोडक्शन झालं करंट इथं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर सी जे reducing an eddy current due to discontinuous structure of an plate. तर ही जी प्लेट आहे या प्लेटमध्ये आपण जर ऑसिलेशन केल्यानंतर हे प्लेट एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डला त्यामध्ये करंट प्रोडक्शन सर्क्युलर होतो. म्हणजे सर्क्युलर करंट हे रिड्यूस करण्यासाठी कमी करण्यासाठी असे प्लेटमध्ये आपण स्लॉट्स पाडले. त्या स्लॉट पाडल्यानंतर परत ही प्लेट जर आपण ऑसिलेट केली तर ह्यामधला एडी करंट जे हा एडी करंट कमी होतो, रिड्यूस होतो. एडी करंट रिड्यूस करण्यासाठी असे स्लॉट्स फॉर्म करतात. हे ह्या डायग्राममध्ये दाखवले बघा, रिडक्शन इन एडी करंट. ह्यामध्ये अशी डायरेक्ट प्लेट ऑसिलेट केल्यानंतर जास्त एडी करंट तयार होतो. असे स्लॉट्स केल्यानंतर हे सर्क्युलेट होण्यासाठी याला ऑब्स्टॅकल तयार होतं, अडथळा होतो. त्यामुळे ह्यामध्ये सर्कल्स जास्त सर्क्युलर करंट तयार होत नाही, त्यामुळे एडी करंट कमी तयार होतो. Now here the induced current in the conductor plate is responsible for transfer of mechanical energy into heat energy. तर ह्यामध्ये जो काही एडी करंट तयार होतो त्या करंटमुळे मेकॅनिकल हीट एनर्जी ह्यामध्ये प्रोडक्शन होत असतं. हा एडी करंटच रिस्पॉन्सिबल आहे. जी काही हीट प्रोडक्शन होत असते हे हीटला हा एडी करंट रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे ह्या एडी करंटमुळे लार्ज अमाऊंट ऑफ हीट प्रोडक्शन होत असतं. अ कंडक्टिंग प्लेट फ्री टू रोटेट अबाउट अ पायवट is allowed to swing down like a pendulum through a magnetic field. तर आपण एक प्लेट जे आहे ही प्लेट आपण ऑसिलेट केली मॅग्नेटिक फील्डमध्ये पायवट करून. तर इन ईच स्विंग when the plate enters and leaves the field, a portion of its mechanical energy is transferred to heat energy. ज्यावेळी ही प्लेट ऑसिलेट होत असते त्यावेळी ऑसिलेशनच्या वेळी त्याला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड होऊन त्यामध्ये एडी करंट प्रोडक्शन होऊन हा एडी करंट जे लार्ज अमाऊंट ऑफ हीट ह्यामध्ये प्रोडक्शन करत असतो स्विंगिंग प्लेटमध्ये. After several such swings, there is no mechanical energy left with the pendulum, and the converted heat energy is dissipated in the solid plate, making it warms. आता सेव्हरल ऑसिलेशन झाल्यानंतर ते ऑसिलेशन्स परत त्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी पूर्णपणे संपल्यानंतर ते प्लेट जे आहे ते संपूर्ण त्याची त्या एनर्जी आहे मेकॅनिकल एनर्जी हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली असते. नंतर प्लेट ही वॉर्म होते. एडी करंट कॅन बी रेड्युस्ड बाय discontinuity in the structure of conductor plate as depicted in figure C. आता आपण फिगर सी मध्ये जस्ट मगाशी आपण दाखवले त्या फिगर सी मध्ये असे स्लॉट्स पडल्यानंतर काय होतं एडी करंट कमी होतो. हे आपण इथं ॲनिमेशनचे साइन आता इथं पाहायचं पहा. हे ही प्लेट आहे आणि हे दोन मॅग्नेट्स आहेत. बघा हे दोन मॅग्नेट्स आहेत. ह्या दोन मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ही प्लेट आपण ऑसिलेट केली तर इमिडिएटली इथं स्टॉप होते. कारण यामध्ये हे प्लेट जे ही प्लेट मुव्हिंग असते वेळी त्यामध्ये एडी करंट तयार होतो आणि तो एडी करंट जे आहे ह्या एडी करंटला परत नेक्स्ट मुवमेंटला तो अपोज करतो. त्यामुळे हे इझिली ऑसिलेट होत नाही, परत तिथं थांबतं हे एडी करंटमुळं. त्याच्याऐवजी आपण जर ह्या प्लेटला स्लॉट पडले असे स्लॉट पडल्यामुळे एडी करंट कमी तयार होतो. कमी एडी करंट तयार झाल्यामुळे हे अपोजिशन पण कमी होतं आणि हे इझिली ही प्लेट ऑसिलेशन होते पहा. ह्याच्यामध्ये ही प्लेट इझिली ऑसिलेशन होत असतं ह्यामध्ये स्लॉट्स पडल्यामुळं. ते जर आपण ही प्लेट अशी पूर्ण प्लेट घेतली तर ह्यामध्ये जास्त एडी करंट तयार होतो. जास्त एडी करंटमुळे तो परत काय होतं परत नेक्स्ट मुवमेंटला तो अपोज करतो. तर फास्टली ही कॉईल जे आहे हे ऑसिलेट होत नाही. ह्यामध्ये केसमध्ये बघा थोडं स्लोली हे ऑसिलेट होतं आणि ह्यामध्ये थोडेसे स्लॉट पडले आहेत. पूर्णपणे स्लॉट इकडे क्लिअर केले नाहीत. हे पण हे कमी ऑसिलेशन होतं. परत नेक्स्ट आपण हे असे स्लॉट्स पाडून हे बघा पूर्णपणे स्लॉट्स आहेत आणि स्लॉटमध्ये आपण जर हे परत त्याला ऑसिलेशन केल्यानंतर काय होतं एडी करंट कमी तयार होतो कारण हे स्लॉटमुळे आणि हे इझिली ही प्लेट ऑसिलेट होत असते. Thank you for watching this video and keep watching videos.